हा उत्सव एवढ्या भरभराटीस गेला, एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात आणि अशा या पवित्र यज्ञामध्ये, भगवत नाम यज्ञामध्ये ही आजची कीर्तनरूपी सेवा करण्याचं सद्भाग्य माझ्या वाट्याला आहे. या संबंधाने उपस्थित सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, बालवृद्ध मंडळी, महाराष्ट्रातील वारकरी परंपरेमध्ये निष्ठेने जोपासना करणारे सर्व सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेतील सर्व मंडळी, सर्व गायक गुणीजन महाराज मंडळी, सर्वांचा मला परिचय नाही आहे. पुढे बसलेले सर्व महाराज मंडळी आणि उपस्थित सर्व गायक, वादक, गुणीजन, बाल गोपाल भजनी मंडळी, यामध्ये प्रामुख्याने या उत्सवाचं जे महत्त्वाचं केंद्रबिंदू आहे ते आहे या उत्सवाचा गाभा, जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबारायांच्या गाथेचं पारायण आणि वारकरी संप्रदायाला अनुरूप काकडा, हरिपाठ, कीर्तन, गाथा, भजन ह्या सर्व गोष्टीने रात्रीला हरिकीर्तनाची सेवा, असा एकंदरीत हा आपला उत्सव आहे. आणि या उत्सवामध्ये गाथा पारायण नेतृत्व आमच्या परिसराचं वैभव मुक्ताबाईच्या फडावरील ज्येष्ठ कीर्तनकार आमचे गुरुवर्य लांडे महाराज, त्यांच्या माध्यमातून गाथेचं पारायण होत आहे. त्या संबंधाने मच्छिंद्र महाराज आणि सर्व महाराज मंडळी, माझं पहिल्यांदाच येणं आहे आणि पहिला सगळ्यांचा परिचय असल्यामुळे, आणि मृदंगाचार्य विजय महाराज ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा आहे. कोण जाणे कोणा घडे उपासना, आपले गावातील परमार्थामध्ये त्यांचं भलं मोठं योगदान आहे. ते रमण अप्पा, ते म्हाळद्याला कीर्तनाला आले मागच्या वेळेला, तिथून त्यांनी कीर्तन श्रवण केलं. आमच्या गावालाही तुमची कीर्तन सेवा पाहिजे. त्यांच्या आग्रहास्तव, गावकऱ्यांच्या आग्रहास्तव, सर्वांच्या प्रेमास्तव ही कीर्तनाची सेवा भगवतचरणी समर्पित करण्याचा सुयोग आहे. या संबंधाने आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा, जगात अनेक दाते जरी असतील तर अनेक दात्यामध्ये संत हे एकमेव दाते आहे. आणि संतांचं आपल्यावर सन्मानावर फार मोठं ऋण आहे. त्यांच्या उपकारातून आपण कधीही उत्तीर्ण होऊ शकत नाही. अनेक उपकाराचं ओझं आपल्या सर्वांवर आहे, परंतु संतांचं जे देणं आहे ते सर्वांपेक्षाही भिन्न आहे. म्हणून संत हे जगात एकमेव दाते आहे, अशा आशयाचा अभंग आहे. महाराज या अभंगातून संतांचं दातृत्व हे एकमेव आहे, एकमेव अद्वितीय, ते त्यांच्यासारखं दुसरं नाही. मग संत हे एकमेव दाते, दाता तोच एक जाना. मग तेच एकमेव दाते का आहे, तर ते आपल्याला नारायणाचं स्मरण करून देतात, म्हणून ते एकमेव दाते आहे. मग का हो महाराज, आम्ही दात्यांच्या लिस्टमध्ये आतापर्यंत दधीची, शिबीराजा, हरिश्चंद्र राजा, कर्ण, अशा अनेक पुराणाच्या माध्यमातून अनेकांची नावं ऐकलेली आहे. मग हे एवढे दाते असताना तुम्ही संतांनाच एकमेव दाते का म्हणतात? महाराज म्हणतात त्यांनी दिलेलं जे दान आहे ते दान घेणाऱ्याची आशा कधी पूर्ण होणार नाही आणि देणाऱ्याच्या मनात कधीतरी अहंकार निर्माण होऊ शकतो. म्हणून यांनी जे दिलेलं दान आहे त्या दानामध्ये कधीतरी न्यूनता येऊ शकते, काहीतरी कमीपणा येऊ शकतो. पण संतांनी जे दिलेलं दान आहे त्या दानामध्ये कधीही कमतरता येऊ शकत नाही. किंबहुना देणाऱ्याच्या मनात अहंकार निर्माण होणार नाही आणि घेणाऱ्याची घेतल्याबरोबर आशा संपन्न होईल, आशा समाप्त होईल. आशेचं वाहनं धावणं कुंटलिया हाव तृष्णेची तृष्णा तिथे समाप्त होईल. असं संतांचं ते दातृत्व असल्यामुळे दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवी, अनेक नाशिवंते काय, नसरे आय ज्याचेनी. असे संत जर आपल्या जीवनामध्ये नारायणाचं स्मरण करून देणारे आपल्या भाग्याने भेटले, मग काय करायचं? इकडे तिकडे काकुलतीला आल्यापेक्षा त्यांच्याकडेच काकुलतीला यावं, जे आपल्याला नेहमी सुपंत दाखवतात. यावे तया काकुलती, जे दाविती सुपंत. नुसता पंथ नाही, सुपंथ. अशा संतांची जर आपल्यावर कृपा झाली, त्यांची आपल्याला भेट झाली, त्यांची जर आपल्यावर कृपा झाली तर काय होईल? महाराज म्हणतात अनंत जन्मापासून जी आपल्या मागे जन्म मरणाची एरझार लागलेली आहे ती एरझार संपवण्याचं साधन संतांच्या जवळ आहे. महाराज म्हणतात एकदा देवाची कृपा झाली, संतांच्या माध्यमातून देव प्राप्त झाला, आणि संतांची जर कृपा झाली
तर आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत जी उरी शिल्लक राहत आली, उरी शब्दाचा अर्थ आहे वासना, जी आपल्या जन्माला कारणीभूत आहे, आतापर्यंत अनेक वेळेला तिने आपल्याला जन्माला घातलं, आपण मरण पावत आलो, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित. मग त्यांची जर कृपा झाली तर ती खरे उपकार आपल्यावर ठरतील. तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार. जगात खरे उपकार फक्त त्यांचेच असल्यामुळे तेच एकमेव दाते आहे, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठाला जगाच्या पाठीवर अनेक राष्ट्र आहे. जर जगाचा विचार केला तर जगाचं भ्रमण आपल्याला करणं साहजिक शक्य नाही. आपण जगाचा जर नकाशा पाहिला तर फार मोठं विस्तीर्ण जग आहे, जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. एवढं मोठं विश्व आहे. विश्वाकार होऊन या ठेला परमात्म्याने हे विश्व निर्माण केलं आणि या विश्वामध्ये अनेक राष्ट्र या भूतलावर. या अनेक राष्ट्रामध्ये प्रत्येक राष्ट्राचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. मग काय काय वैशिष्ट्य आहे, प्रत्येकाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. पहा, जगात एवढे माणसं जर आहे आणि एवढे माणसं जगात असून तरीही देवाने आपल्याला जन्माला घातलं, याचा अर्थ देवाला काहीतरी आपल्या हातून विशेष करून घ्यायचं. एवढी संख्या जगाच्या पाठीवर झाली की आता त्याचा संख्येचा विचार करणं फार गरजेचं आहे. ते फक्त आपल्यालाच करणं गरजेचं नाही, सर्वांना करणं गरजेचं आहे. महत्वाचं प्रत्येकाचं काहीतरी आगळं वेगळं वैशिष्ट्य असलं पाहिजे. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, हा अभंग सकाळी सकाळी रेडिओला ऐकल्याबरोबर कुणाची आठवण येत होती? पंडित स्वर भास्कर भीमसेन जोशी यांचे. त्यांनी ते स्वरबद्ध केलं. त्यांचीच का आठवण येते? कारण गायन या क्षेत्रामध्ये त्यांचं वैशिष्ट्य होतं. लता दिदींची आठवण येते सुंदर ते ध्यान अभंग ऐकल्यानंतर. हे वैशिष्ट्यपूर्ण जीवन आहे. तसं प्रत्येक राष्ट्राचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. जगाच्या पाठीवर वैज्ञानिक शेती करण्याच्या बाबतीत कोणतं राष्ट्र पुढे आहे? तर आपल्याला सरळ सरळ उत्तर त्याचं येते इस्रायल नावाचं राष्ट्र. की ज्ञानेश्वरीमध्ये ठिबक सिंचनचा शोध लागला. तैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. हा ठिबक सिंचनचा शोध ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं. त्याचा वापर इस्रायलने केला आणि एकदम कमी पाण्यात कशी शेती करता येईल त्याचा शोध लावला. टेक्निकल पद्धतीने शेती करण्याच्या बाबतीत कोणतं राष्ट्र पुढे आहे? तर इस्रायल. अगदी छोटे छोटे पार्ट इलेक्ट्रिक तयार करायचे आणि जगाच्या बाजारपेठेवर कब्जा करायचा, या बाबतीत कोणता देश पुढे आहे? चीन. ज्यांनी संबंध जगाला वेठीस धरलं होतं 2 वर्ष अगोदर, त्या चीनच्या धाकाने आणि त्या रोगाच्या धाकाने बऱ्याच लोकांनी माळी काढून टाकले. आता त्यांचं सोनं होणार आहे पुढे, त्यांचे लेकरं त्यांना सोन्याची बंगई बांधणार आहे. ज्यांनी माळा काढल्या ना त्यांचा नंबर लवकर लागणार आहे. त्याचे 10 वर्ष कमी होणार आहे. चला, महत्वाचा भाव असा. वैज्ञानिक शेतीच्या बाबतीमध्ये इस्रायल, बारीक स्पेअर पार्ट तयार करण्याच्या बाबतीत पुढे चीन. विनाकारण कुणाच्याही वाटेला जायचं, त्याला भांडणाला प्रवृत्त करायचं आणि त्याच्याशी वाद घालायचा, या बाबतीत कोणतं राष्ट्र पुढे? हे काही मला इथून सांगायचं काम, हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्याच्या शेजारी आजूबाजूचे जे राष्ट्र आहे तेही त्यांच्याच मार्गावर चाललेले. आपण सावधान राहा. आपलं कुंपण कधीही शेत खाऊ शकते बरं. माझ्या तरी अभ्यासानुसार बाबा, जगाच्या पाठीवर आतापर्यंत चांगल्या पद्धतीने झोपलेले 2च लोक आहेत. हे बरोबर आहे का बरं? चांगल्या रीतीने झोपलेले 2 लोक. कोण कोण? एक कुंभकर्ण, आणि त्याच्यानंतर जर कोणी खरंच गाढ झोपला असेल तर तो माझा हिंदू समाज. एवढं गाढ झोपलेलं दुसरं कोणताच समाज नाही, कोणताच धर्म नाही. आपल्या घरापर्यंत आग लागत आली तरी आपले लोक आपल्याला काय घेणं आहे, ते जळालं की आपलंच जळणार आहे थोड्या वेळा ना. तुम्ही सावधान राहा. कुंपण कधीही शेत खाऊ शकतं. मला भाषेची, वेळेची, शब्दाची काहीतरी मर्यादा आहे. कुछ तुम समजो, कुछ हम समजे. विठाला विठाला.
जगात संस्कृती प्रधान देश कोणता आहे असा जर प्रश्न निर्माण झाला तर कोणत्या राष्ट्राचं नाव पुढे येतं? ते माझ्या भारत मातेचं नाव पुढे येतं, भारत देशाचं. का? ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरिओम 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 हरिओम. यहाँ हर बालक एक मोहन है, राधा एक एक बाला, राधा एक एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जगाच्या पाठीवर संस्कृतीच्या दृष्टीने नेहमी मान उंचवलेली ज्याची आहे त्या राष्ट्रामध्ये आपला सर्वांचा जन्म आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. तेतही विवेकवानी परमार्थी, त्याचा वशवर्ती मी परमात्मा. धन्य भूमी पुण्य देश, जेथे वास वैष्णवांचा ही पुण्यभूमी आहे. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. मग पुढे हे असं ज्या भूमीमध्ये नेहमी होत राहते भगवत चिंतन. आणि ही संस्कृती जगाच्या पाठीवर आपली कायम वाढत आहे. ती वाढत होती, वाढत आहे आणि वाढत राहील. हे अनेक लोकांना खपत नाही, अनेक लोकांना खपत नाही. त्याच्यामुळे अनेक राष्ट्र, अनेक संस्कृत्या, अनेक धर्म हे आपले धर्म नष्ट करण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. पण आजपर्यंत ऐका, मोगलशाही आली, इंग्रज आले, तरी सुद्धा कीर्तन बंद पडलं नाही. मला असं वाटते व कुणीही आपली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी त्याही काळात ती थांबली नाही, आजही थांबणार नाही आणि भविष्यातही थांबण्याची शक्यता नाही. मग ही संस्कृती जोपासण्याचं काम कोणी केलं? तर ही संस्कृती जोपासण्याचं काम 3 लोकांनी केलं. त्यातला पहिला वर्ग आहे ऋषी, दुसरा वर्ग आहे मुनी, तिसरा वर्ग आहे आचार्य आणि चौथा वर्ग आहे संत. कोण कोण कोण? ऋषी, मुनी, आचार्य आणि संत. ऋषी लोकांनी काय केलं? यज्ञयागादी कर्म केले, जगाचं कल्याण व्हावं याकरता. मुनी लोकांनी काय केलं? शास्त्राचा धांडोळा घेतला, समाजाचं कल्याण व्हावं याकरता विचार केला. आचार्य लोकांनी काय केलं? त्या शास्त्राचं अध्ययन केलं आणि ते समाजापर्यंत कसं पोहोचेल ते ग्रंथाच्या माध्यमात लिहून ठेवलं. असे आचार्य लोक. पण या 3ही लोकांनी जे काम केलं नाही ते आमच्या संतांनी केलं. 3ही लोकांनी काय केलं? कार्य समाजाकरताच केलं, धर्माच्या रीती करताच केलं, पण ते गावापर्यंत आले नाही. ऋषी लोक गावापर्यंत आले नाही, मुनी गावापर्यंत आले नाही, आचार्य लोक गावापर्यंत आले नाही. आता आचार्य भरपूर झाले, भागवताचार्य, रामायणाचार्य हे आचार्य नाही. शंकराचार्य, शुकाचार्य हे जे मुख्य आचार्य होते हे आचार्य गावापर्यंत आले नाही. त्यांनी काम धर्माचंच केलं. पण एक वर्ग असा आहे की तो समाजापर्यंत, घराघरापर्यंत पोचला. त्या वर्गाचं नाव आहे संत. मग काय केलं संतांनी? एक दूरदर्शनचं घोषवाक्य होतं पहिलं. काय होतं? प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी. तसं संतांनी जे वाङ्मय निर्माण केलं ते कसं आहे? ते प्रत्येक घरासाठी आहे आणि घरातल्या प्रत्येकासाठी आहे. फक्त त्याच्याकरता आपल्याला एकच करावं लागेल. आपले बहुतेक जे वर्षभरातले काम आहे ते सगळे सोडून, मला असं वाटते बा, वर्षभर तुम्ही कोणत्याही पक्षाचा प्रचार करा, कोणत्याही, तो तुमचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. कोणत्याही पक्षाचा प्रचार करा, कोणत्याही मिरवणुकीत फिरा, तुम्ही कोणत्याही जातीचे असाल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 वेळेला फक्त एक काम करा. एक छत्रपती शिवबाची जयंती, आपल्या धर्मामध्ये ज्यांनी फार मोठं योगदान दिलं त्या संतांची पुण्यतिथी, आणि हा जो उत्सव 120 वर्षापासून चाललेला, हा 120 वर्षापासून चाललेला हा उत्सव, या उत्सवामध्ये तुम्ही वर्षभर कोणत्याही पक्षाचा झेंडा घ्या, माझं काही म्हणणं नाही. पण मला असं वाटते बा, या आठवड्यामध्ये आपण फक्त एकच भगवा झेंडा घ्या, जो माझ्या छत्रपतीने घेतला, जो माझ्या ज्ञानोबा तुकोबांनी घेतला आणि सनातन धर्माचा प्रचार केला. हे जर आपण करत असलो तर संतांना खरी आदरांजली ठरेल. विठाला विठा.
संत समाजापर्यंत, गावापर्यंत, घराघरापर्यंत, प्रत्येकाच्या हृदयापर्यंत जाऊन पोचले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. या संतांचे आपल्यावर अनेक उपकार आहे, अनंत उपकार आहे. आणि अनंत उपकार का आहे त्यांचे, तर त्यांचे एवढे उपकार आहे की त्यांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होण्याकरता ठेविता हा पाय. असे हे संत आहे की त्यांचे अनंत उपकार आहे. सगळ्यात पहिले उपकार आहे आपल्यावर आपल्या आई वडिलांचे, ज्यांच्यामुळे आपल्याला हा मानव देह प्राप्त झाला, ज्यांच्या संयोगातून नुसता देह प्राप्त झाला. आणि त्याच्यात जर जीव नसता तर मग बिगर सिम कार्डाचा मोबाईल वापरते का कोणी तुमच्याकडे? त्याच्यात जर जीव नसता तर मग जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गाईन गुणतयाचे जोया भीवरेचा तिरी, जोया भीवरेचा तिरी. देवाचे उपकार आहे, पहिले आपल्या आई वडिलाचे, दुसरे देवाचे. आणि नुसता देह मिळाला, त्याच्यात जीव आहे आणि तो कोणत्याही दिशेने भरकटत जाईल. मग त्याला योग्य दिशा दाखवण्याकरता कुणीतरी गुरु आवश्यक आहे. मग सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आल्याशिवाय, गुरु आपल्या जीवनामध्ये आल्याशिवाय आपल्याला योग्य दिशा मिळणार नाही. एक माणूस दारू प्यायला इतकी दारू प्यायला की तो त्याच्या घरापुढे उभा होता आणि त्याच्या घरापुढे उभा राहून गोंधळ घालत होता, मला माझ्या घरी नेऊन द्या. त्याचे 4-5 मित्रमंडळ आले, ते म्हणे अरे हे घर तुझंच आहे. तो म्हणे नाही, मला माझ्या घरी नेऊन द्या. त्याच्यानंतर ते काय गोंधळ चालला म्हणून त्याची पत्नी बाहेर आली. हो वा घरात, हो वा घरात, काय गोंधळ लावला? त्याने असा हात केला. ते म्हणे ताई तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय म्हणे. ते म्हणे बावळ्या 42 वर्ष झाले आपल्या लग्नाला, हा तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं म्हणजे तो अखंड भ्रांती माझी. तिने तिच्या सासूबाईला आवाज दिला, आत्या बाहेर या, हे पहा तुमचं कॅलेंडर काय गोंधळ घालतो. ती आत्या पांढऱ्या केसाची म्हातारी ही घरात गेली, ती बाहेर आली. हे बाळा होतो का नाही घरात? आपल्या पिढीचं नाव काय, तुझ्या बापाने केवढं नाव कमवलं, तुझ्या आजोबाचं केवढं नाव, तालुक्यात कुठेही गेले का रामराम पाटील या, तू खुशाल दारू पिता गोंधळ घालतो हो घरात. तो म्हटला मला माझ्या घरी नेऊन द्या. त्याच्या पत्नीने समजावून सांगितलं, त्याच्या आईने समजावून सांगितलं, त्याच्या मित्रांनी समजावून सांगितलं, तरी जमलं. मग त्याचा एक मित्र होता गावात, तो रिक्षावाला. तो आला 3 चाकाची रिक्षा घेऊन, भर्र त्याच्याजवळ थांबवलं. ए कुठं जायचं तुला? तो म्हणे घरी, बस गाडीत. त्याला गाडीत बसवलं. 100 रुपये लागतील घरी जायचे. 200 घे. नाही 100च लागतील. त्याला गाडीत बसवलं, अख्ख्या गावात गाडी फिरवून आणली आणि पुन्हा त्याच्या दारी आणून उभी केली. ए उतर खाली, आलं का पाहिजे उतर? हा, असा इमानदार माणूस पाहिजे. इतका इमानदार माणूस भेटला. तू खरंच माझा मित्र आहे म्हणे, खरे तुझी उपकार आहे म्हणे, माझ्या घरी आणून सोडलं. आण 100 रुपये. त्याने 100 रुपये घेतले, तो निघून गेला. ऐका, तसा जीवात्मा हा जर मुळात विचार केला तर कोण आहे? सर्वा घटी राम, देहादेही एक, सूर्यप्रकाशक, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांता अशी काम,
विषयावरी मुक्त होता परी बळी झाला घेऊनिया छंद माझे 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 घेऊनिया छंद माझे कल्पना अविद्या तेने झाला जीव. या सगळ्या गोष्टीचा त्या जीवावर पगडा झाला. तो भ्रांतीत गेला, तो त्याचं स्वतःचं स्वरूप विसरला. याचा अर्थ काय झाला, त्याचं तो घर विसरला. मग त्याला त्याच्या पंचमहाभौतिक शरीरातल्या पंचमहाभूतांनी त्या मित्रांनी समजावून सांगितलं, अरे हे तुझंच घर आहे, तूच देव आहे, तूच देव, हे तुझंच घर आहे. देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे, तुम्ही अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे न म्हणा. तू देव आहे तरी त्याला कळलं नाही. मग त्याची वृत्ती, आंतरिक बाह्य आंतरिक वृत्ती, या दोनही वृत्त्यांनी बुद्धिरूपी साधनेने त्याला समजावून सांगितलं, हे तुझंच घर आहे बरं, तरी जमलं नाही. मित्रांनी सांगितलं जमलं नाही, त्याच्या वृत्तीने सांगितलं समजावून त्याला जमलं नाही. आणि मग सद्गुरूरूपी रिक्षा चालक आला. सद्गुरूरूपी रिक्षा चालकाने त्याला सत्व रज तमाच्या 3 चाकाच्या रिक्षेत बसवलं आणि 100 रुपये घेऊन 100 वर्षाचं आयुष्य घालून त्याला भगवंत रूपी घरी पोहोचवलं. असं जे काम करतात ते सद्गुरू असतात. आणि असेच देवाचं स्मरण करून देणारे जे आपल्याला दाते आहे ते जगात एकमेव आहे, अभंगाचं पहिलं दाता तोची एक जाना जाना, दाता तोची एक जाना स्वस्वरूपाचा विसर ज्या वेळेला जीवाला पडतो त्यावेळेला त्याला त्याच्या स्वरूपाची आठवण कोणीतरी करून देणं गरजेचे असते. अर्थात देवाचं स्मरण करून देणं हे कुणाचं काम आहे, हे कोणातरी त्याला दिशादर्शकाचं काम आहे. ना असे दिशादर्शक कोण आहे तर ते संत आहे. आणि संत कसे ते एकमेव दाते, ते देवाचं दान करतात. मग जगात संतच एकमेव का दाते आहे, बाकी नाही? एकमेव अद्वितीय, काही शास्त्रामध्ये असं विचार आहे किंवा जगात काही गोष्टी अशा आहेत एकमेव अद्वितीय, त्याच्यासारखं जगात दुसरं नाही का? अमृताची चवी निवडी जी, हा ते अमृतासारखी जी अमृत जगात कसं आहे एकमेव, त्याच्यासारखं नाही. अमृत तुल्य तर मुळीच नाही. आता ते अमृत तुल्य लागल्या, अमृत तुल्य. हा अमृत काय काढलं म्हणे तुम्ही? अरे अमृताचं वैशिष्ट्य कसं आहे, अमृत जे घेणारा कधीच मृत होत त्याला म्हणायचं अमृत. आपलं हे अमृत तुल्य पिल्यावर लवकर काय होईल तर बघताय ऍसिडिटी, दुसरं काय होते ते ना.
त्याने अमृत काही होता येणार नाही. मग एक म्हणे तुम्ही तुमचं अमृत बाजूला ठेवा, मी सांगतो तुम्हाला अमृत. गीर गाईचं 1 लिटरभर दूध घ्यायचं. हा, मग त्याला एका पातेल्यामध्ये पितळाच्या गॅसवर ठेवायचं. बरं, मग गॅस पेटवायचा. हा, मग त्याला असं 15-20 मिनिट ते लाल होईपर्यंत असं तापवायचं. बरं, मग त्याच्यामध्ये रामदेव बाबाची चहापत्ती टाकायची. हा, आणि ते उकळत आलं की त्याच्यात थोडी साखर घालायची. मग काय होईल? झालं अमृत. ते अमृत होणार नाही. अमृत जगात एकमेव सूर्य. का हो, सूर्य कसा आहे? ते म्हणे 1000 हॅलोजन फोकस एका वेळेला लावले आणि एक वेळेला बटन दाबलं. तुम्ही क्रिकेट पाहताना रात्री स्टेडियमवर असं वाटतं दिवसासारखा उजेड आहे, पण दिवसासारखा उजेड होऊ शकत. असे कितीही हॅलोजन लावले तरी सूर्याची बरोबरी होणार. ते कसं आहे? एकमेव अद्वितीय. जगात काही गोष्टी अशा आहे. मग संतच एकमेव दाते कसे काय? मग एवढे मोठे बाकीच्या दात्यांची आम्ही यादी. महाराज म्हणतात ते ज्या गोष्टीचं दान देत आहे. कशाचं दान देत आहे? जे नारायणाचं स्मरण करून देत आहे. मग जो देव आपल्याला दान देत आहे, ज्याचं ते स्मरण करून देत आहे, तो देव कसा आहे? तो देव सुद्धा एकच आहे. मी म्हणतो असं नाही आपुला तो ज्या देवाचं दान देत आहे तो देव कसा आहे? एकोहम बहुश्याम एक एकलाचे असोनी एक विश्वी विश्वाकार होनिया तेरा एक धरला चित्ती. असे अनेक अभंगामध्ये एक शब्द आला देवाबद्दल. एक जनार्दनी एक पळवा, एक जनार्दनी नारायणाचं स्मरण करून देत आहे. मग ते एकमेव का आहे? तर ते ज्या देवाचं आपल्याला दान देत आहे तो देव सुद्धा कसा आहे? एक आहे. महाराज तुम्ही सांभाळून बोला. तुम्ही जगात एकच देव आहे म्हणता. मी नाही, तुकोबर आहे म्हणता, नाथबाबा म्हणता. एका जनार्दनी एकपणे उभा तो एक. एक धरिला चित्ती एक गाऊ आम्ही. आम्हा विठ्ठल एक देव
आम्हा विठ्ठल एक देव ए राव घ्यायची वाव. आता हे ज्ञानेश्वरी पाठ माणसं, गाथा पाठ माणसं पुढे बसलेले, तुम्ही फार मोठ्या लोकांची भेट घालून दिली. धन्यवाद. हे मुक्ताबाईची कृपा आहे महाराज. आम्ही काही कुठं शिकलो नाही. मुक्ताबाईच्या फळावर सेवा करता करता चला हे थोडं प्राप्त झालं. सद्गुरू सखाराम महाराजांची ही कृपा आहे, मुक्ताबाईची कृपा आहे. यांच्या या लोकांचं जेवढं वय आहे, माझं जेवढं वय आहे तेवढा यांचा परमार्थातला अनुभव आहे. ही सगळी मुरलेली माणसं पुढे बसली की मग काय बोलावं. जे बोलायचं ते महत्वाचं बोलायचं, ते एका तासात समाप्त झालं तरी चालेल, महत्वाचं असं. आणि बालक कहू तो तरी बाता, सुनीत मुदित हारुपितोर माता. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव असं आहे. जगाच्या पाठीवर कुणीही आपल्या बरोबरीला यावं असं कुणाला वाटत नाही. तुम्ही एखाद्याची चांगली हॉटेल चालत असली चहाची, त्याला विचार तुम्ही हे चहाचं गणित कसं आहे तुमचं, तो म्हणे तुम्ही 15 दिवस चहा पिऊन जा. पण ते विचारायचं नाही. अहो मुलगा बापाच्या बरोबरीत यावा हे कोणाला वाटत नाही. कहोड नावाचे ऋषी, त्यांचा मुलगा ते उदरामध्ये होता आईच्या, ते विद्यार्थ्याला शिकवायचे. त्या संस्काराचा एवढा परिणाम झाला की ते आईच्या उदरात जो गर्भ होता त्याच्यावर या संस्कृत श्लोकांचा परिणाम झाला. ती आई तिचे काम आवरले की यांच्यामध्ये येऊन बसायची, ते पाठ शिकवायचे गुरुजी. एक दिवस संस्कृतचा श्लोक उच्चार चुकला, मग त्या आईच्या गर्भातल्या लेकराने तो दुरुस्त केला. त्याने आवाज दिला, बाबा हे चुकलंय तुमचं. बापाला आनंद पाहिजे होता की महाराज. बाप म्हणे का रे, तू अजून जन्माला आला नाही माझ्या चुक्या काढतो. बापाला आनंद पाहिजे होता की हे लेकरू जन्माला आलं नाही एवढं विद्वान, पण ते बापाला जमलं नाही. बाप म्हणे का रे, माझ्या अगोदर जन्माला येण्याच्या अगोदर माझ्या चुक्या काढतो. 8 ठिकाणी वाकडा होशील. त्याचं नाव अष्टावक्र महामुनी. पण एकच संप्रदाय असा आहे जगाच्या पाठीवर की आमच्या गुरुवर्यांना असं वाटते संस्थेतल्या की माझा मुलगा फार मोठ्या व्यासपीठावर उभा राहावा आणि त्याचं बसून मी कीर्तन ऐकावं. ही वारकरी संप्रदायाची फार मोठी विशाल अशी परंपरा आहे. विठाला विठाला जगात एकमेव देव आहे. का हो महाराज तुम्ही एक देव सांगता, आम्ही तर अनेक देवाची पूजा केली. आमचा चातुर्मास सुरू झाल्यापासून दिवाळीपर्यंतच अनेक देव बदलता. एकाने मला प्रश्न विचारला, म्हणे महाराज तुम्ही सगळे वारकरी आषाढीला पंढरपूरला, म्हटलं दरवर्षी. लॉकडाऊन सोडलं तर एकही वारी चुकली नाही. बर मग तुम्ही कशाला जाता तिथं. म्हटलं आमच्या संतांचा भाव आहे, संतांची भावना अशी आहे, आणि जशी भावना तसा देव प्राप्त होतो. की जा की रही भावना जैसी, प्रभु मूरत तिन देखते सी. जा की रही भावना जैसी, हरिची आदासा हरिदाई दिशा. भावे जैसा तैसा हरी एक, हरिची आदासा. त्याच्या उपायचं आणि नाथबाबाच्या प्रमाणाचं फार मोठं साधन. भावे जैसा तैसा. आमचे सगळे संत आषाढीला जातात आणि त्या एकादशीचं नाव आहे देवशयनी एकादशी. तेव्हापासून आमचा देव झोपतो अशी आमची भावना आहे. मग का हो देव झोपला तर हे कसं काय चालेल. आमची सर्वांची भावना आहे देव या विश्वाचा कारभार सांभाळत असताना त्याला शीन येतो, आणि तेव्हापासून अहो देवाला नजर होईल का, दृष्ट होईल का. पण तरी आमची जनाबाई देवाच्या पुढे गेली, देवाकडे पाहिलं, देवा तुमचा चेहरा पडलेला वाटतो जरा, आईची भूमिका. हा आणि मग जनाबाई देवाला विचारलं, मला असं वाटतं हे संत येतात ना, हे तुझं रूप पाहून तुला नजर लागली असेल, दृष्ट लागली असेल. की कवनाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया, कवनाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया. हो वाडे लिंबलोना
ओवाळी लिंबलोन उतरीते तुझी काया कवनाची झाली दुष्ट तुला माझ्या पंढरी राया कामापुरतं जनाबाई काढी दृष्ट भक्तीच्या मोहऱ्या मीठ देवाला नजर होईल का ती भावना आहे जनाबाईची तशी आमच्या वारकऱ्यांची भावना आहे देव झोपतो आणि मग कधी उठतो कार्तिक एकादशीला देव तिला प्रबोधिनी एकादशी म्हणतात तेव्हापासून जगाला प्रबोध देण्याकरता भगवान पुन्हा जागृत होतात मग देव राहतात कुठे तर बळीराजाने देवाला मागून घेतलं होतं की तू ऐसाची आता दृष्टी पुढे ऐसाची तू त्याला पाताळात घातलं तो म्हणे देवा आता मला तुम्ही प्रसन्न आहे ते म्हणले अरे तू सर्वस्व अर्पण केलं मला तू का म्हणे बळी जीव दिला पाया तरी करो निकाहार तो पाताळी घातला करो निकाहार तो पाताळी घातला करो निकाहार तो पाताळी घातला सर्वस्व उदार असलेला बळी भगवंताने पाताळात घातला मग भगवान प्रसन्न झाले तुझ्यासारखा भक्त नाही भेटला गड्या सर्वस्व दिलं तुला प्रसन्न आहे सांग तो म्हटला आता दृष्टी पुढे तू असा उभा आहे ना असाच माझ्या पुढे उभा राहा तो म्हणे मग घरचे बोलणार नाही मला ते म्हणे ते मला सांगायचं नाही मग ते बाळ पाताळामध्ये गेले नंतर बरेच दिवसानंतर लक्ष्मी माता एका म्हाताऱ्या स्त्रीचं रूप धारण करून जाते आणि देवाला पुन्हा त्याच्याकडून मागून घेते रक्षाबंधनच्या भाऊबीजीच्या निमित्ताने तो विचार आपल्याला माहिती आहे तो कथा भागही आपण ऐकलेला असेल लक्ष्मी मातेने बळीला सांगितलं बळी अरे हे माझं सौभाग्य माझं एकट्याचं आहे परंतु जगाचा कारभार याच्यापासून खोळंबतो मग यांना वरती जाणं गरजेचं आहे ते म्हटले मी त्यांना मागून घेतलेलं आहे भक्तीच्या जोरावर भक्तीची या मापे मोजितो मग तुम्हाला त्याला नेता येणार नाही लक्ष्मी मातेने सांगितलं बाकी 8 महिने देव कारभार पाहतील आणि 4 महिने विश्रांतीला तुझ्याकडे येतील तो भाव आपल्या संतांनी लक्षात घेतला आणि आषाढी पासून कार्तिकी पर्यंत आमचा विठोबा झोपलेला मग कोण सांभाळते हा 4 महिन्याचा कारभार आम्ही तर एवढे देव पाहतो मग आषाढीची वारी झाल्याबरोबर देव त्याच दिवशी पाताळामध्ये जाऊन विश्रांती घेतात मग तिथून पुढचा कारभार तिथून पुढचे 15 दिवस गुरु सांभाळतात बृहस्पती गुरुपौर्णिमा येते ना त्याच्यानंतर पुढचे 15 दिवस त्याच्यानंतर येते सावता महाराजांची पुण्यतिथी नामदेव महाराजांची पुण्यतिथी तिथून काही काळ संत महात्मे सांभाळतात विठाला 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 सावता महाराजांची पुण्यतिथी संपली अमावस्या झाली की मग तिथून लागतो श्रावण महिना आणि पूर्ण श्रावण होईपर्यंत आमचे भोले बाबा ते या महिन्यात जगाचा कारभार सांभाळतात पहा तुम्ही वर्षभर लोक कसेही वागू द्या या महिन्यात चांगलं वागतं बा लोक आजच्या दिवसाची तर लय लोक वाट पाहत असतील हो कळलं ना तुम्हाला की खाली बसून सांगू हा हे काही फोडून सांगायचं काम नाही काल संपला श्रावण आणि आज जागे झाले रावण हे बरोबर आहे की नाही त्या पार्टीचेच माणसं आहेत ते अरे आपलं ते नाहीच गड्या पण ऐका 1 महिना तुम्ही चांगले वागले हेही देवाला माहिती आहे आणि बाकीचे 12 महिने काय काय ढगडे केले हेही देवाला माहिती आहे ना
ते बाकीचे वर्षभर काय केलं ते देवाला माहिती नाही. म्हणजे आपण उल्लू कोणाला बनवतो हे माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे तुम्ही वर्षभर काय केलं हे देवाला माहिती नाही. आज श्रावणात तुम्ही चांगले वागता हे बरं आहे का? मग चला, भगवान शंकर श्रावण महिन्यामध्ये दादू थांबणं जरा नाही, इकडून उभे करा तुम्ही थोडं इकडून या. आम्ही त्यांच्या वयात त्यांच्यापेक्षा खतरा होतो. ऐका काय चाललं होतं आपलं कीर्तन. श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकर सांभाळतात. श्रावण संपला की मग ऋषी सांभाळतात. ऋषी पंचमी येते. त्यानंतर गणपती बाप्पा सांभाळतात. त्यानंतर काही मधला काळ माता महालक्ष्मी सांभाळते. गौराई येतात ना, ते झालं की आपले सर्वांचे पितर खाली आलेले असतात 15 दिवस. सर्व पितृपर्यंत ते सांभाळतात. त्यानंतर अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह विविध भक्ताला आईचा जोग. मग आई जगदंबा सांभाळते. त्याच्यानंतर येते कोजागिरी पौर्णिमा आणि तिथून कार्तिकी एकादशी पर्यंत आमचे सगळे हे वारकरी जगाचा कारभार सांभाळतात. उठा जागे भारी स्मरण भावे चरणी ठेवा चुकवी व्यथा धनदारा पुत्र जय हो. किती किती देव झाले आता हे या 4 महिन्यातच एवढे देव झाले. तुम्ही म्हणता देव एक आहे. हे कितीही देव असले तरीही जगाचा मालक मुख्य परमात्मा जो आहे तो कसा आहे? एकच आहे. तो एकमेव अद्वितीय आहे. विठ्ठला 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 आम्ही पंढरीला जात असताना एका घरी थांबलो. दुपारची वेळ. आई साहेबासोबत गेलो पायी. ते दुपारी एका मळ्यामध्ये गेलो आम्ही. म्हणतो गार पाणी पिऊ. घागर दिसली. काय म्हणतो तुमच्याकडे त्याला? घागरच. ते आम्ही घागरीतलं पाणी पिणार तेवढ्यात तो वारकरी घरातून बाहेर आला. हो थांबा थांबा थांबा. त्याने म्हटलं बा आम्ही मुक्ताबाई सोबत चाललो पंढरीला. पाणी प्यायचं होतं, दुसरं काही नाही. नुसतं पाणीच काय, चहा पिऊ म्हणे. हे आमच्यातले 2-3 चहाचे एकदम आशिक माणसं. तुम्ही वा वा चहा पिऊ ना, गोड ठेवा म्हणे चांगलं. त्याने घरात आवाज दिला, हो चहा ठेवा चहा. ती बाई तिकडून तेवढ्याच जोरात ओरडली, साखर आहे का घरात? अरे बाबा, ते आपलं अंदाज पाहून माणसाने जा घरी. तिकडून आपल्यावर काय फायरिंग होईल ते सांगता येत नाही. आता तर तुम्हाला घाबरावं लागेल. त्या सगळ्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी लाडक्या. ते आमच्या विदर्भात 4-5 बाया पागल झाल्या. 3,000 आले, 3,000, 3,000 आले, 3,000 आले, 3,000 आले, 3,000 आले. तिचा पोरगा म्हणे तुझे 3,000 आले पण पप्पाचे 10,000 गेले दवाखान्यात. 3,000 आले, 3,000 आले. अवघडच काम. आले का पैसे? येतील ना. तो मॅनेजर का घेऊन जाणार आहे पळून? कोणत्याही बँकेत गर्दीच गर्दी आहे बाबा. तुम्ही त्या नोटा बंद झाल्यावर कशी तारांबळ झाली होती तशीच तारांबळ. ज्यांना पैसे काढायचे तेही गेले, ज्यांना टाकायचे तेही गेले. बाजूला करा केवायसी. 15 दिवस झाले, 1 महिना झाले केवायसी. काही काळजी करू नका. 1 महिना तारीख वाढली त्याच्या अजून. विठाला 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 विठाला. त्याने सांगितलं अगं चहाला साखर नाही ना. मग तो हत्ती होता ना आपल्या घरात तो टाक. ते म्हणे हत्ती बबल्यानं खाल्ला. तो ती मांजर होती ती टाक चहात. ती म्हणे ती आपल्या पिंकीनं खाल्ली. बरं मग तो उंट होता ना त्याची मान शिल्लक होती ती टाक. ती म्हणे हा उंटाची मान शिल्लक आहे. ती उंटाची मान टाकली. चहा तयार झाला. लगेच तयार झाला आणि तिने चहा आणला. सगळे वारकरी एकामेकाकडे पाहत होते. ते म्हणे आपण गलत घरी आलो, आपला धर्म भ्रष्ट झाला. वारकऱ्यांनी बशीत चहा घेतला. तो चहा बशीत ओतला.
तो चहा यांच्याकडे पाहायचा आणि हे चहाकडे पाहिजे बापू. त्या घर मालकाच्या लक्षात आलं हे कशामुळे होत आहे बा. चहा काही आतमध्ये जाईना. त्याने तुळशीची माळ गळ्यातली ती अशी बाहेर काढली. म्हणे हे पहा, मी वयाच्या 7 वर्षापासून वारकरी आहे. म्हणजे माझ्या 3 पिढ्या पंढरीचे वारकरी आहे. मी तुमचा धर्म भ्रष्ट करणार नाही. तुम्हाला काय वाटलं बा, आमच्या पिंकीने मांजर खाल्ली, आमच्या बबल्याने हत्ती खाल्ला आणि तुमच्या चहात उलट टाकला? तो काही खरोखरचा उलट टाकला का? आमच्या मुलाचं लग्न झालं आणि सुनबाई एक खानदेशातल्या काही सुगरण महिला, त्यांनी मुलीला रुखवत म्हणून साखरेचे काही पदार्थ करून पाठवले. मग साखरेचा घोडा, साखरेचा हत्ती, साखरेचा उंटा. आमच्या बबलीने जी खाल्ली ती साखरेची मांजर. आमच्या पिंट्याने जो हत्ती खाल्ला तोही साखरेचा. तुमच्या चहात जी उंटाची मान टाकली ती सुद्धा कशाची होती? मग त्यांनी चहा पिला. माझा दृष्टांत संपला. मला एकच प्रश्न विचारायचा, साखरेचा हत्ती, साखरेचा उंट, साखरेचा घोडा, साखरेचे वेगळे वेगळे पदार्थ, आकाराने वेगळे वेगळे, पण त्याच्यात साखर नावाचं तत्व एक का वेगळं? एक. तसं जगात हे जेवढे अवतार देवाचे तुम्हाला दिसत आहे, या सगळ्या अवताराला धारण करणारी जी शक्ती आहे ती शक्ती कशी आहे? धरियली सोंगे एकच हिरो. एका पिक्चर मध्ये नवरदेवाचा बाप, दुसऱ्या पिक्चर मध्ये नवरीचा बाप, तिसऱ्या पिक्चर मध्ये स्वतः नवरदेव. मग त्याची हिरो बदलला का भूमिका बदलली? मोरे बाबा, भूमिका बदलली. तसा देव अनेक रूपामध्ये अवतार दिसे परी साखर दिसे परी परी गोडी न दिसे, गोडी न दिसे तैसा जनी जनार्दन तया ते पाहा सांडा बिन. वा वा. अर्थ असा आहे, तो साखर डोळ्याने दिसते गोडी, तसा जगात देव ना सूक्ष्म रूपाने भरलेला आहे. तो सहजासहज दिसू शकत, त्याचा अनुभव घ्यावा लागेल. असा जगात देव ओतप्रोत भरलेला आहे. देव नटला नाना परी, तो सर्व ठिकाणी व्याप्त आहे. तो वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये येतो, पण त्या सगळ्या रूपांना धारण करणारी जी शक्ती आहे ती कशी आहे? एक आहे. असं देव एक आहे आणि त्या देवाचं स्मरण करून देणारे दाते सुद्धा कसे आहे? एकमेव आहे. म्हणून दाता तोची एक जाणा. काय करतात ते? नारायणा स्मरवी. आम्हाला नारायणाचं स्मरण का करायचं? नारायणाचं स्मरण जर केलं तर होईल काय आणि नाही केलं तर होईल काय?
नारायणाचं स्मरण केलं तर आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. आपण प्रमाण म्हणून गेलो, नारायणाचं स्मरण केलं तर सुख प्राप्त होईल नाही, त्याच्याशिवाय होणारच नाही. तेने विन जीवा, त्याची व्यावृत्ती केली, तेने विन जीवा सुख नोहे. विपदो विष्णू विस्मरण संपद नारायण स्मृतम. भागवतामध्ये असं वर्णन आहे. विपदा सगळ्यात मोठी विपत्ती कोणती? जेव्हा आपल्याला नारायणाचं विस्मरण होईल ते सगळ्यात मोठी विपत्ती. आणि संपत्ती जेव्हा नारायणाचं स्मरण होईल ती आपली सर्वात मोठी संपत्ती. विपदो नैव विपदः संपदो नैव संपदा. विपदो विष्णू विस्मरण संपद नारायण स्मृतम. देवाचं स्मरण करणे हे जीवाचं आद्य कर्तव्य आहे. त्याच्याशिवाय आपल्याला सुख प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्याचा जर विसर पडला तर विसरली तया धूर झाली हानी पचती लखानी. 84च्या यशोदा माता सकाळी सकाळी आपल्या लेकराला पाहत अंगणामध्ये गल्लीत निघाली. माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा. ते बाकीच्या गवळणी म्हणत का ग तुझा कृष्ण गेला कुठे? अगं नवसा सायासाने प्राप्त झालेला आणि असा सहज सोडला. जो योग्याच्या कॅमेऱ्यात सापडला नाही, जप्याच्या ध्यानात आला नाही, तो तुझ्या अंगणात आहे. एवढा मोठा विठाला विठाला. पृथ्वी देणे तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. जो पृथ्वीचा तृप्त करणार आहे त्याला तुला भोजन करण्याची संधी प्राप्त झाली. भगवान जगाचा मालक तुझ्या अंगणात आहे. आणि असा कसा गेला ग? ते म्हणे काय करू मी? त्याला शृंगार केला, त्याला आंघोळ घातली, त्याला सगळे व्यवस्थित केलं, त्याला मोरमुकुट लावला त्याला, आणि मग डाव्या गुडघ्याने रांगत तो बाहेर गेला. मग कसा होता तो? हाती घेऊन या फुलं अंगणी रांगत होते मूल. मी त्याच्या हातात फुल दिलं आणि तो रांगत रांगत होता अंगणामध्ये. मग तू काय करत होती? ती म्हणे बाई मी सारवीत होते चुल कैसी भूल पडियेली. तू का म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगी मी चूल सारवण्याच्या नादात लागले आणि तेवढ्यात कृष्ण कुणीकडे गेला हे सांगता येत नाही. महाराजांनी त्याचा फार भाव सांगितला. महाराज म्हणतात चूल शब्दाचा अर्थ आहे संसार. अगं एवढा मोठा जगाचा जगदा आणि ब्रह्मांडाचा मालक तुझ्या घरी आला आणि तू काय संसाराच्या नादाला लागली? तू त्याच्या नादाला लागली म्हणून देव दूर गेला. विसरली तया थोर झाली हानी पचतील खानी. 84च्या म्हणून जे नारायणाचं स्मरण करून देतात, नारायणाचं स्मरण आपल्याकरता महत्वाचं आहे. दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. मग बाकीच्या दात्यांनी जर दान दिलं समजा, बाकीचे अनेक देणारे, तुम्ही सांगा महाराज देणारे भरपूर आणि घेणारे भरपूर आहे, पण देणाऱ्याच्या मनात कधीतरी त्या वस्तूमुळे अहंकार निर्माण होऊ शकतो. जगातल्या ईश्वर सोडून बाकीच्या सर्व नाशवान गोष्टी आहे आणि त्या नाशिवंत गोष्टी जर कोणी दान देत असेल तर त्या कधीतरी समाप्त होणार आहे. देणाऱ्याच्या मनातली इच्छा अपूर्ण राहणार आहे आणि घेणाऱ्याच्या मनात इच्छा अपूर्ण राहील आणि देणाऱ्याच्या मनात अहंकार निर्माण होईल. म्हणून हे सगळं नाशिवंत आहे, म्हणून ते संतांच्या तुलनेत कमी आहे. अभंगाचं दुसरं आणि
अनेक नाशिवंते काय नसरे आय, ज्याचे आय शब्दाचा अर्थ इच्छा. ती इच्छा कोणाचीही आतापर्यंत समाप्त झाली नाही. तुम्ही कोणाला काहीही देऊन पहा, एखाद्याला पैसे देऊन पहा तुम्ही, त्याने कधी बस म्हटलं तर मी कीर्तन बंद करतो, मला देऊन पहा. मी कधी बस म्हणलो तर खाली बसतो. ते नाशिवंत गोष्ट आहे. हे सगळं शरीर जाता घवे, शरीरापासून हे सगळं नाशिवंत. क्षणभंगुरा येथील पसारा, आली आकारा अवघे नासे, अवघे नासे क्षणभंगुरा येथील पसारा. हे सगळं नाशिवंत आहे. मग या नाशिवंत जगात कोणी जर दान देत असेल, दान देणारे भरपूर आहे, पण या सगळ्यापेक्षा या संताचे हे देणे कल्पतरुनी दुने. परिसा परिसा घात देणे चिंतामणी ठेंगणा. परीस काय करतो या संतांचं पहा तुम्ही, काय काय देतात संत. संतांनी दिलेलं दान या सगळ्यापेक्षा मोठं आहे. या संताचे हे देणे परिसा कल्पतरुनी दुने. कल्पतरू काय करतो? कल्पतरू खाली फळी येते. कल्पतरू आपण जे कल्पना केली, जंगलात गेले, कल्पतरूच्या झाडाखाली बसले, बरं मग इथं जर पाणी असतं थंडगार, बरं झालं असतं, आलं पाणी. इथं जर आता भोजन असतं ना, एकदम चांगलं झालं असतं. कल्पतरू असतो, आलं भोजन. कुठून आलं त्याची काही कल्पना नाही. जेवण झालं, पाणी गेलं. आता इथं जर गादी पलंग असतं, पंखा असतं तर लई भारी झोप लागली असते. आलं गादी पलंग पंखा सगळं व्यवस्थित, आणि मग झोपल्या गादीवर खाटेवर त्याने अंग टाकलं आणि डोकं उशीवर ठेवलं, मग ध्यानात आलं. आपण इथं एकटंच आलो जंगलात. पाणी म्हटलं पाणी आलं, भोजन म्हटलं भोजन आलं, खाट मधली खाट आली. इथं नेमकं भूत तर नसेल, आलं भूत. खातं का काय मला घेतलं खाऊन. कल्पतरू ते सुद्धा जेवढी कल्पना कराल तेवढंच देईल. आवडीची धनी पुरवी, पुरवीची आवडीची धनी पुरवी, आवडीची धनी पुरवीची, आवडीची धनी पुरवी. कामध्ये नुकलता करू चिंतामणी, कामध्ये नुकलता करू चिंतामणी. कल्पना पूर्ण करे. कल्पना चुकीची झाली तर जीव जाण्याची शक्यता आहे. कल्पतरू हुनी दुनी परिसा परिसा घात देणे. परीस काय करतो? परीस लोखंडाला सुवर्ण करतो. मग तो सुवर्ण करतो, सवर्ण करत नाही. लोखंडाला फक्त सोनं करू शकतो, तो परीस करू शकत नाही. पण संत महात्मे हे जीवाला सामान्य जर भेटले तर त्याला ते संत पदापर्यंत नेऊन पोहोचतात. या संताचे हे, म्हणून ते एकमेव दाते. हे बाकीचे सगळे कसे अनेक नाशिवंते काय. कल्पतरू ठेंगणा चिंतामणी ठेंगणा. चिंतामणी काय करतो? का चिंतामणी झाली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी. तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. जगात ह्या दातृत्वाच्या जेवढ्या गोष्टी त्या सगळ्या संतांच्या दातृत्व पुढे कमी आहे. म्हणून महाराज म्हणतात ते एकमेव दाते अनेक नाशिवंते काय नसरे आय ज्याचे नी. दोन चरणाचा भाव आपण पाहण्याचा प्रयत्न केला. संकल्पित वेळेमध्ये आपल्याला थांबायचं आहे. समारोपाच्या दिशेने आपण जात असताना वारकरी संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून एकदा प्रेमपूर्वक विठोबा रखुमाईचं भजन करू. राहिलेल्या वेळेमध्ये दोन चरणाचा भाव सद्गुरू जोग महाराजांच्याही मुक्ताईच्या चरणी समर्पित करू. मस्त मोकळ्या मनाने भजन करूया. विठोबा रखुमाई Kumar
नसरी हाय जाचेनी. महाराज म्हणतात संत महात्मे आपल्या जीवनामध्ये भेटणं, दिशादर्शक माणसं भेटणं एवढं सहजासहज सोबत नाही. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगदेठी करुणा केली. संतांची भेट अत्यंत दुर्लभ आहे. चंद्रामृत सुखे सेववील, असता जाता रवी धरवेल. बाया हेळा सागर तरवेल, परीच्या साधूची भेटी होईल गा. चंद्रामृत हाता जोडे, व्याघ्रसिंहाचे दूध जोडे. परी हरिप्रियाची भेटी नातुडे, हे दुर्लभ गाढे मनुष्य देहा. असं वर्णन आहे. मग संत महात्मे असे जर भेटले तर त्यांच्या चरणी आपल्या उद्धारा करता काकुलतेला यावं. यावे यावे तया काकुलती. आता सध्या लोक काकुलतीला कुठं येत आहे माहिती? अहो साहेब द्या तेवढं. हे इकडे तिकडे काकुलतीला आल्यापेक्षा जे आपला उद्धार करतील त्यांच्याकडे काकुलती. यावे तया काकुलती, जे दाविती सुपंथ. सुपंथ आणि पंथ. पंथ कुठेतरी एका ठिकाणी विश्रांती घेईल, पण सुपंथ कोणते? ज्या मार्गाने संत गेले. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चाली. तेनेचे पंथ चालू जाता, तेनेचे पंथ चालू जाता, तेनेचे पंथ चालू जाता, तेनेचे पंथ चालू जाता. न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, कोठे काही. तेनेचे पंथ चालू जाता, तेनेचे पंथ चालू जाता. नबडे गुंता कोठे काही, नबडे गुंता कोठे काही, कोठे काही. तेनेचे पंथ चालू जाता, तेनेचे पंथ चालू जाता. ज्या मार्गाने गेल्यानंतर देव भेटेल. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवशेने भेटे पांडुरंग. पुढे गेले ते निधाई झाले, वानतील त्याची सीमारे. संतांनी सुपंथ दाखवला, त्या पंथाने जर आपण गेलो मग काय होईल आपल्याला? महाराज म्हणतात आपली जन्म मरणाची इरधार, किती वेळा जन्मा यावे नित्य भावे पजीत. आणि आपली जन्म मरणाची इरधार
भोग नेते फळ संचिताचे जन्म घेणे लागे वासनेच्या संगी हेच झाले अंगी मरते वेळी भरत महाराजांना फक्त हरणाचं कसं होईल एवढं लक्षात आलं मग मरण विसरले आणि मग त्याच्यामुळे जड भरत राजा हरणी गर्भा गेला झाला तो घातला वासनेने अशी ही वासना आतापर्यंत प्रत्येक जन्मात आपली उरत 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 आली आणि मग महाराज म्हणतात खरे उपकार आपल्यावर संतांचे आहे तुका म्हणे उरी नुरे म्हणे उरी नूरे तुका म्हणे उरी नूरे त्यांचे खरे उपकार अनेक नाशिवंते काय नसरे आय ज्याच्याने महाराज म्हणतात शिबी राजा कर्ण महाराज हे सगळे दाते जरी असले तरी ते संताच्या दातृत्व पुढे कमी ठरतात असे जगात आपल्याला नारायणाचं स्मरण करून देणारे संत महात्मे हे एकमेव दाते आहे त्यांचे आपल्यावर खरे उपकार आहे कारण आपली जन्म मरणाची निर्धार त्यांच्या माध्यमातून समाप्त होणार आहे असा तुकोबारायाचा संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा अभंग आपण सेवेकरता निवडला आजची कीर्तनाची सेवा समारोपाकडे जात आहे 2-3 मिनिट आपल्या कीर्तन सेवेचे राहिले तुम्ही घड्याळीकडे पहा वेळ फार महत्त्वाची असते कीर्तन वेळेच्या लवकर सोडलं लोक म्हणता याला पुढे काही येत नशील जास्त टाइम केलं लोक म्हणता याला कधीच चांगलं नशील कोणा म्हणजे काय करावं कीर्तन कारण याचं मटेरियल संपलं म्हणा मटेरियल हो महाराज भांडवल संपलं भांडवल आपण काय करणार कविता धनी वेगळाच्या आम्ही इथं बसलो की मुक्ताईच्या डिपीवर आमचा आखोडा असतो जे चालू होईल फोकस लागला तो लागला त्याचं काय करायचं असं कीर्तन होऊ द्या आणि तसं होऊ द्या जसं होईल तसं होईल ही या गादीची चमत्कार आहे साळुंखी मंजुळ बोलत शिवानी ऐका देव धर्म आणि देश या 3 गोष्टी आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाल देव हेच आम्ही सांभाळायचं मग देवाने काय करायचं देव सगळ्याच गोष्टी करणार नाही काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील आणि मग धर्म सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे धर्माचा प्रचार प्रसार होण्याचं हे एकमेव केंद्रबिंदू म्हणजे वारकरी संप्रदायाचं खुलं व्यासपीठ आहे भर चौकामध्ये कंबर बांधून सांगणारा संप्रदाय कंबर बांधून तत्वज्ञान सांगणारा जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय त्या संप्रदायाचं मी पाईक आहे आणि त्या संप्रदायाचे आपण सेवक आहात हे आपलं सगळ्यांचं सौभाग्य आहे आणि हे सांभाळत असताना 120 वर्ष ही परंपरा आपल्या वाडवडिलांनी घालून दिली ती सांभाळली ते चालू ठेवणं एवढं सोपं नाही आपल्या तुमच्याच भागात असं म्हटलं जाते जना खिसा गरम त्यांना देव धरम पैशाशिवाय काही गोष्ट होणार नाही हा वॉटरप्रूफ मंडप टाकला ही गोड साऊंड सिस्टीम कुठली सिस्टीम हा वा वा छान एवढे सुंदर गायक वादक महाराज मंडळी नुसते गायक वादक नाही हे परमार्थाचे सेवक मंडळी आहे
गायक वादक तर अर्ध कीर्तन झाल्याबरोबर ते असं घड्याळ दाखवतात, ते गायक. आणि हे सगळे वारकरी सेवक, वारकरी उपासना करणारे साधक मंडळी. या सगळ्या वैभवाला उभं करणं एवढं सोपं नसते. मग कुणीतरी धन देते, कुणी अन्नदान करते, या सगळ्यांचं मोलाचं महत्त्वाचं योगदान असते. आणि या प्रत्येकाचं योगदान असते. ज्याने योगदान दिलं त्याचा नामोल्लेख करणं फार गरजेचं असतं. त्याला नावाची गरज नसते, पण एखाद्याचं नाव घेतल्यानंतर इतरांना ते दान करण्याची स्फूर्ती निर्माण व्हावी याकरता त्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं असतं. म्हणून असे धनदाते, श्रमदाते. आता पंक्तीत जेवायला गेलो किती भारी पंगत होती लांडे बाबा, हा एक नंबर. आणि अशी आजची ही कीर्तनाची सेवा तुमचा पुढे हे उभं जे मॉडेल आहे हे ज्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत याचे प्रायोजक, प्रोड्युसर, ज्यांच्या माध्यमातून आजची कीर्तनाची, ज्यांचं सौजन्य आहे कीर्तनाकरता, कैलासवासी शांतीलाल रतनलाल सोनोने यांच्या स्मरणार्थ आजची ही कीर्तनाची सेवा आयोजित आहे. आणि याचे आयोजक आहे त्यांच्या पत्नी श्रीमती द्रौपदीबाई शांतीलाल सोनोने आणि त्यांचा पूर्ण परिवार, समस्त सोनोने परिवार, श्रीकांत भाऊ सोनोने, साखरचंद सोनोने, निलेश भाऊ सोनोने, या परिवाराने ही योगदान दिलं. भगवान करो त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ आहे, त्यांना उदंड आयुष्य लाभो, गेले त्यांना सद्गती प्राप्त हो. या संबंधाने तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा लाभ झाला. महाराज मंडळी, हरिबाबा आचेगावकर, अण्णा महाराज यांच्या माध्यमातून ही कीर्तनाची ही एवढा मोठा उत्सव सुरू आहे. एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये भल्या मोठ्या महात्म्यांची सेवा घडली. गाथामूर्ती शिवशंकर महाराज दांडे, बन्सी महाराज मोरे, तानाजीबा बागुल, विजय महाराज महाले वडेलकर, सागर महाराज, त्याच्यानंतर भावेश महाराज, मच्छिंद्र महाराज वांगी संस्थान, परमेश्वर काका, महादेव महाराज मोरे, सुरेश महाराज देवरे आदी करून परिसरातून आलेली सर्व गुणीजन महाराज सर्वांच्या चरणी प्रेमभाव व्यक्त करतो. आई मुक्ताईच्या कृपेने आपल्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो आणि सर्वांच्या हातून हे असं धर्मकार्य नेहमी घडत राहो. पुन्हा पुन्हा तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आमच्या जीवनामध्ये प्राप्त हो. आप्पांच्यामुळे, बापूंच्यामुळे, रमण बापूंच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग, त्यांनी घडवलेले हे सगळे लहान लहान लेकरं हे भविष्यामध्ये कोणी कीर्तनकार होईल का नाही सांगता येत नाही. ऐका रे, कोणी वादक होईल का नाही सांगता येत नाही, कोणी गायक होईल का नाही सांगता येत नाही. पण ऐका, याच्यातला एकही माणूस बापाने घेतलेल्या 50 एकरामध्ये 51 एकर करणार नाही. बापाने घेतलेल्या 10 एकरामध्ये 11वा एकर घेणार नाही. पण बापाने घेतलेल्या या 10 एकरातला 1 गुंठा सुद्धा व्यसनात जाऊन विकणार नाही याची गॅरंटी. हे एवढे सुंदर लेकर घडले आहे. फक्त आता यांना जे घडत आहे त्यांना चांगलं वळण लागू द्या, नाही तर तू कुठं नादी लागला रे त्याच्या. हा, आमचे कुळी नव्हते ऐसे असतो. आनंद वाटला. हे लहान लहान लेकर आज गडबड करतील, पण उद्या या व्यासपीठाची मजा, ही परंपरा सांभाळण्याकरता कोणीतरी असेल. सर्वांच्या हृदयामध्ये चैतन्य स्वरूपाने विराजमान परमपिता परमेश्वराला वंदन करून या ठिकाणी माझ्या वाणीला विराम. आई मुक्ताईच्या चरणी, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी झालेली कीर्तन सेवा समर्पण. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर